पोषण आहार. बरोबर आहे. छान. काल आपण आहाराविषयी माहिती घेत होतो. बघूया आपण कुठपर्यंत आलोय. हं. कालच्या तासामध्ये संप्शन आहार म्हणजे काय? अध्यशन आहार म्हणजे काय? आणि विषमाशन आहार म्हणजे काय? याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्याचसोबत भोजन करण्याची विधी, कोण्या पद्धतीने भोजन करावं, हे पण आपण काल पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातील बराचसा भाग आपण काल पाहिला आहे. आणि शेवटची ओळ काय तर आपली त्याच्यामधली चालू होते. मग बघूया तर शेवटच्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे. तर ते अन्न किंवा घेतले जाणारं जे अन्न आहे ते अन्न मधुर प्रचूर षड्रसांनी युक्त सात्म्य सवयीचे स्वच्छ द्रवबहुल पथ्यकारक स्निग्ध ऊन व हलके असावे असं सुद्धा त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. तर बघा सुरुवातीला जे म्हटलंय मधुर प्रचूर किंवा षडरसांनी युक्त. षडरसांनी युक्त म्हणजे काय? तर रस किती सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये? किती सांगितलेले आहेत रस? म्हणजे काय म्हणायचं याला? हां. जे 6 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. कसे कोणकोणते? गोड असेल, आंबट असेल, तिखट असेल, खारट असेल, तुरट असेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे रस आहेत, चवी आहेत, त्यालाच रस असं म्हटलेलं आहे आयुर्वेदानं. आणि असे 6 प्रकारचे रस आहेत आणि आपल्या आहारामध्ये 6ही प्रकारच्या रसांचा उपयोग व्हावा. 6ही प्रकारच्या रसांचा सामील असलेला अशा स्वरूपाचा आहार असावा. आता त्याच्यामध्ये बघा, आपण रोजच्या जेवणामध्ये कडू आहार असतो का हो जास्त प्रमाणामध्ये? सहसा नाही. कधी तर म्हणजे कारल्याची भाजी वगैरे केली तरच कडू आहार आपण घेतो. किंवा आता आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जास्त रस कोणते असतात आपल्याला आढळून येतात? गोड, खारट, तिखट आणि आंबट. आंबट म्हणजे कधी? जर समजा ताक वगैरे असेल, दही असेल, तर आंबट आणि अ, अशा प्रकारचे आपण जास्तीत जास्त गोड, खारट आणि तिखट. आंबट मात्र दही, ताक कधी खाल्लं तर. पण कोणी रेग्युलर खातं असं नाही. कोणी रेग्युलर खातं किंवा न खाता हा विषय वेगळा झाला. पण बघा 3 रस हे आहेत, ते रोजच्या आपल्या उपयोगामध्ये असतात. दैनंदिन उपयोगामध्ये असतात. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. पण बाकीचे जे 3 रस आहेत, आम्ल असेल किंवा तुरट असेल किंवा कडू असेल, अशा प्रकारचे जे रस आहेत, तर ते सुद्धा आपल्या दैनंदिन आहारामध्ये सामील असावेत. रोजच्या जेवणामध्ये सामील असावेत, असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. म्हणजे याचा उद्देश काय आहे बघा, तर आंबट खायचं म्हटलं तर दही किंवा ताक खावं लागेल. कडू खायचं म्हटलं तर प त्या तशा प्रकारचे पदार्थ खावे लागेल. तुरट खायचं असेल तर तशा प्रकारचे पदार्थ खावे लागेल. म्हणजे आपल्या अन्नामध्ये आता एक बघा सगळेच्या सगळे रस एकाच पदार्थात राहतात का हो? राहत नाहीत. म्हणजे आपल्या आहारामध्ये पदार्थांची संख्या वाढली किंवा पदार्थांचे प्रकार वाढले. म्हणजे गोड असणारा पदार्थ वेगळा, आंबट असणारा पदार्थ वेगळा. जर आंबट रोज आपण खायचं ठरवलं, तर आपण त्याच्यामध्ये लिंबू ॲड करू शकतो किंवा दही किंवा ताक. कडू खायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी ॲड करावं लागेल रोजच्या जेवणामध्ये किंवा तुरट खायचं म्हटलं तर आवळा म्हणा किंवा आवळ्याचं लोणचं म्हणा, असं काहीतरी काहीतरी ॲड करावं लागेल. म्हणजे काय, वेगवेगळे रस असणारे पदार्थ वेगवेगळे आणि वेगवेगळ्या पदार्थापासून पोषण सुद्धा वेगवेगळं. आंबट असणाऱ्या पदार्थापासून पोषण वेगळं मिळणार आहे. खारट असणाऱ्यापासून वेगळं मिळणार आहे. तुरट असणाऱ्या पदार्थापासून पोषण वेगळं मिळणार आहे. म्हणजे याचा मागचा उद्देश काय आहे? सर्व रसयुक्त आहार असेल, तर पदार्थ पण वाढले आणि पदार्थांची संख्या वाढली, तर आपल्याला मिळणारं जे पोषण आहे. आता बघा, एकच भाजी आहे, तर त्या भाजीमध्ये सर्वच्या सर्व जीवनसत्व असतात का हो?
प्रत्येक प्रकारचा व्हिटॅमिन त्याच्यामध्ये असतो का? तर नाही. एका प्रकारच्या भाजीमध्ये 1, 2, 3 प्रकारचे असतील किंवा एखाद्या भाजीमध्ये समजा गाजर आहे. तर गाजरामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं, परंतु दुसरे घटक जास्त नसतात. तसं म्हणजे वेगवेगळ्या आहारातून वेगवेगळे व्हिटॅमिन्स, वेगवेगळे मिनरल्स, प्रोटीन्स, वेगवेगळे पदार्थ मिळतात. म्हणून त्यामागचा उद्देश असावा असं वाटतं. म्हणून आपल्या आहारामध्ये षड्रसयुक्त आहार असावा. त्यासोबत पुढे काय म्हटलंय बघा, सातम्य किंवा सवयीचे आणि स्वच्छ. स्वच्छ तर असायलाच पाहिजे. परंतु चवीचे म्हणजे काय हो? काय म्हणता येईल याला? आता आपलं जे रोजचं जेवण आहे, भाजी, भाकर, भात, पोळी, दूध, खीर, चपाती वगैरे हे जे जेवण आहेत, हे आपल्या सवयीचे जेवण आहेत. पण असवयीचं जेवण कशाला म्हणता येईल हो? कोणत्या प्रकारच्या जेवणाला म्हणता येईल? तर बघा, आपण वेगळ्या प्रकारची जी जेवणं घेतो किंवा अ, बाहेर देशातील जेवणं, बाहेर देशातील डिशेस असतील किंवा चायनीज म्हणतो बघा आपण त्याला. चायनीज पदार्थ असतील किंवा बाहेर देशातील आणखीन कुठल्या वेगवेगळ्या डिशेस असतील किंवा महाराष्ट्र सोडून आपल्या भारतामधील वेगवेगळ्या डिशेस असतील. हे कसं आहे, हे आपल्या सवयीचे नाहीत. म्हणजे थोडीशी वेगळी आहेत. परंतु असा आहार कधीतरी घेतला तरी चालतो. ठीक आहे. परंतु सारखं-सारखं तसा आहार घेणं सुद्धा ते योग्य नाही, असं म्हटलेलं आहे. तसंच द्रवबहुल, पथ्यकर. पथ्यकर म्हणजे काय हो? कशाला म्हणता येईल? तर आपल्याला हितकर असं जेवण. समजा आपल्याला डायबिटीज आहे आणि आपण गोड खातोय. हे योग्य आहे का? नाही, चुकीचं आहे. आपल्याला दमा आहे, आपण आंबट खातोय. हे योग्य आहे का? नाही, चुकीचं आहे. म्हणजेच पथ्यकर आहार कशाला म्हणायचं, की ज्या आहारामुळं आपला रोग वाढला नाही पाहिजे. त्याच्या आपल्या रोगामध्ये आपल्या रोगाचं प्रमाण वाढलं नाही पाहिजे किंवा आपला रोग उलट कमी झाला पाहिजे. त्या आहाराला काय म्हणायचं? पथ्यकर आहार. अशा प्रकारचा आहार घ्यावा. त्यासोबत स्निग्ध, स्निग्ध म्हणजे दूध असेल, तूप असेल, अशा प्रकारचे पदार्थ त्याच्यामध्ये असावेत. त्यासोबत ऊन व हलके. ऊन म्हणजे कशाला म्हणता येईल हो? तर गरम-गरम. जेवण कसं करायचं आपल्याला? आता बघा, प्रत्येक गोष्टीवरती एक्सपायरी डेट लिहिलेली असते बघा. औषधं असतील किंवा आणखीन काही असतील. आता समजा फळांपासून बनवलेला जाम असेल किंवा आणखीन काही कुठले आता समजा चिप्सचं जरी पॉकेट आपण घेतलं, तर त्याच्यावरती सुद्धा एक्सपायरी डेट लिहिलेली असते. म्हणजे आपण अन्न बनवलं, की कालांतराने, कालांतराने म्हणजे 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 12 तास, 24 तास अन्न बनवल्यापासून जसं-जसं तास वाढत जातील, तसे-तसे त्याच्यातील काही घटक हे निकामी होत जातात. म्हणजे उपयुक्त राहत नाहीत. म्हणून काय सांगितलेलं आहे, की अन्न हे बनवल्या-बनवल्या ताजं-ताजं अन्न घ्यावं असं म्हटलेलं आहे. शिळं अन्न खाऊ नये. त्याचसोबत ते अन्न बनवलेलं कसं असावं? हलकं असावं. हलक्या स्वरूपातील अन्न घ्यावं. म्हणजे असे विविध गोष्टी आपल्याला आहाराविषयी इथं सांगण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत आता पुढे आणखीन काय म्हटलेलं आहे बघा. आहार निषेध. आता आपण काय पाहिलं, की अशा-अशा प्रकारचं खावं. युक्त गोड हे ते असं-असं खावं. मग खाऊ नये कोणतं, कशा प्रकारचं खाऊ नये? तर त्याला म्हणायचं आहे आहार निषेध. या अशा प्रकारचं खाऊ नये. मग त्याच्यामध्ये काय-काय येईल? समजा आहारामध्ये केरकचरा दिसतोय किंवा केस दिसतोय, केस पडलेला दिसतोय, असा असेल किंवा पुन्हा न केलेले. म्हणजे काय? बघा, आपल्याला काय सवय असते, की बघा सकाळी उरलेलं जेवण असेल किंवा फ्रिजमध्ये ठेवलेलं जेवण असेल. आता सकाळीचं जेवण केलं आपण, ते काहीतरी उरतंच. भाजी तरी उरते, वरण तरी उरतं, काहीतरी उरतं. मग ते उरलेलं आपण काय करतो, फ्रिजमध्ये ठेवतो म्हणजे आपल्याला रात्री खाता येईल. पण रात्री खाताना आपण त्याला काय करतो, परत गरम करतो. परत गरम करतो किंवा काही लोकांना गरम खायची सवय असते. त्याच्यामुळं आत्ताच जरी केलेलं अन्न असलं, तरी दुपारी खाताना सुद्धा त्याला गरम केलं जातं. म्हणजे अशा प्रकारचं अन्न जे जे की
पुन्हा पुन्हा गरम केलेलं आहे. पुन्हा पुन्हा गरम केलेलं आहे. अशा प्रकारचं अन्न सुद्धा निषेध आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे एकदा शिजवताना गरम केलेलं झालं, की त्याला पुन्हा पुन्हा गरम करू नये. त्यासोबत फार ऊन बघा वरच्या ओळीमध्ये काय सांगितलंय? ऊन व हलके जेवण असावे खाताना. परंतु याच्यामध्ये काय म्हणतंय? ऊन तर म्हणजे का ते पोळगं पोळून खायचं? हां, बोला. पुन्हा पुन्हा गरम केलेलं अन्न का खायचं नाही, म्हणजे त्याचं काय रिझन आहे? म्हणजे आत्ताच केलं आणि जरी 1-2 तासांनी आपण पुन्हा गरम खाण्याची सवय असते, तर ते हां, का नाही खायचं गरम करून? म्हणजे काय? त्याच्यामधील जे पोषक तत्व आहेत, त्याच्यामध्ये रासायनिक बदल होतात किंवा पुन्हा पुन्हा ऊन केल्यामुळं त्याची जी प्रकृती असते, म्हणजे आपण अन्नाची तासीर म्हणतो, प्रकृती. ती प्रकृतीसुद्धा बदल होते. त्याच्यामुळं ते पुन्हा पुन्हा ऊन केलेलं खाऊ नये असं म्हटलेलं आहे. किंवा बघा एखादा आपण याच्यामध्ये अ, आता वडापाव म्हणा किंवा हे जे तळतात, ते बघा एकाच तेलामध्ये सारखं-सारखं तळलं जातं. तर त्याची तासीर बदललेली असते त्या तेलाची. कारण आता बघा एक तेल आहे. आपण भाजी करताना एकदा वापरतोय, एकदा गरम करतोय. परंतु परत एकदा अजून आपण ते गरम केलं, की परत ते तेल सुद्धा गरम होतं किंवा तेलाला परत-परत गरम केलं, की त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढतं. आणि ते ट्रायग्लिसराईड ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. म्हणजे पुन्हा-पुन्हा गरम केलं, की त्याच्यामधील काही रासायनिक बदल होतात किंवा ते पचण्यास जड होतं. एकदा गरम केलेलं, एकदा शिजवलेलं अन्न पचण्यासाठी हलकं असतं. पण पुन्हा-पुन्हा गरम केलेलं अन्न ते पचण्यासाठी जड होऊ शकतं. असे बदल होतात म्हणून ते पुन्हा-पुन्हा गरम केलेलं खाऊ नये असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन काही असेल अडचण तर विचारू शकता. नाही त्याची सर, तासीर चेंज होते, तासीर बदलते त्याची. कारण पुढच्या ठीक व्यक्तीला आपण ज्यावेळेस सांगायला जाऊ त्यावेळेस त्याचं रिझन पण आपल्याला त्याचं उत्तर पाहिजे ना, म्हणजे आहे. सांग. बरोबर आहे ना, बरोबर आहे. बरोबर आहे ते पण. हां. बघा आणखीन पुढे काय आहे, फार ऊन अशा प्रकारचं म्हणजे काही लोकांना काय सवय असते, की ताटावरली पोळी पाहिजे असते. ताटावरली म्हणतो, तव्यावरची पोळी पाहिजे असते. गरम-गरम, अतिशय गरम. हे अशा प्रकारचं सुद्धा अन्न खाऊ नये असं म्हटलेलं आहे. त्यासोबत फार खारट आता काही लोकांना मीठ जास्त खायची सवय असते. फार खरट आवडतं. मग का खाऊ नये म्हटलं फार खरट? तर मीठ जर अतिरिक्त असेल, तर मिठाचं प्रमाण वाढलं, तर शरीरामध्ये उच्च रक्तदाब वाढू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब नाही, तरी पण तो खरट खातोय. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीने तरी खरट खाऊच नये. पण नसणाऱ्या व्यक्तीने जरी खाल्लं, तरी त्याचा सुद्धा रक्तदाब जलद होतो. रक्त कसं वाहतं? जलद गतीने वाहतं. म्हणून फार खरट खाऊ नये. असे प्रत्येक गोष्टीमध्ये मागे वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामुळं ते खाऊ नये, असं खाऊ नये, तसं खाऊ नये ते सांगितलेलं आहे. फार भाज्या व कडधान्य म्हणजे हे कशा स्वरूपाचं अन्न आहे? तर आपण बघा एखाद्या वेळेस खिचडी वगैरे लावायची झाली, की त्याच्यामध्ये बरेच प्रकार आपण मिक्स करतो. म्हणजे गाजर म्हणा, असं काही-काही मिक्स करतात स्त्रिया बघा. तशा प्रकारचं पण असू नये. म्हणजे फार प्रकारच्या भाज्या किंवा फार प्रकारची कडधान्य मिक्स केलेलं असू नये. त्यासोबत अ, हां, म्हणजे यांनी युक्त असे अन्न खाऊ नये अशा आहार निषेधामध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबत पुढे बघायचं असलं तर बघा काय म्हणले त्याच्यामध्ये, की ज्या-ज्या पदार्थांनी आरोग्याचे रक्षण व रोगांच्या बीजांचे निर्मूलन होते, त्या-त्या पदार्थाचे नित्य सेवन करावे. म्हणजे एखाद्या आहारामुळं जर आपल्या शरीरातील विकार दूर होत असतील, आपल्या शरीराचं आरोग्य वाढत असेल, अशा स्वरूपाचा आहार नित्य सेवन करावा, असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आता आहार कोणता घ्यावा, कसा घ्यावा ते बघितलं. आहार निषेध बघितलं, म्हणजे कोणत्या प्रकारचा घेऊ नये ते बघितलं. आता त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे भोजनक्रम म्हणजे जेवणामध्ये सुरुवातीला काय खायचं आहे, मध्ये काय खायचं आहे आणि नंतर काय खायचं आहे, याच्याविषयी. बघा
तर त्याच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? जड, स्निग्ध, मधुर. जड, स्निग्ध, मधुर म्हणजे काय? मधुर म्हणजे काय म्हणता येईल हो? काय सांगता येईल? आता समजा शिरा असेल, खीर असेल गोड. किंवा आणखीन काय असतं? दूध खीर असेल. असे हे गोड पदार्थ आपण खाताना पण सुरुवातीलाच खातो. बरोबर आहे? सहसा सुरुवातीला खातो आणि सुरुवातीला खाणं योग्य आहे आणि खावं पण सुरुवातीला. आणि जे गोड पदार्थ असतात आणि ते जड असतात. आता बघा काय-काय शब्द आहेत? जड, स्निग्ध. आता स्निग्ध पदार्थ खाताना बघा खीर खात असलो आपण, तर त्याच्यावरती दूध घेतो किंवा तूप घेतो किंवा गोड पुरणपोळी खात असलो, तर त्याच्यासोबत सुद्धा दूध, तूप असतं. दूध आणि तूप म्हणजे स्निग्ध. मधुर म्हणल्यास तर ते आलं लक्षात तुमच्या. जड आणि हे दूध, तूप असणारे स्निग्ध पदार्थ किंवा गोड असणारे पदार्थ, हे पदार्थ जडच असतात. त्यांना जड पदार्थ म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पचनासाठी जड असतात. तसेच मंद म्हणजे उशिराने परिपाक पावणारे. परिपाक कशाला म्हणायचं? तर एखादा अन्न घेतलं, की आपण चयापचयामध्ये जसं एखाद्या पचन संस्थेमध्ये त्याचा शेवटचा जो भाग निघतो, त्याला म्हणायचं परिपाक. म्हणजे काही पदार्थांचा परिपाक हा लवकर निघतो, परंतु काही पदार्थांचा परिपाक हा उशिरानं निघतो. म्हणजे ज्या पदार्थांचा परिपाक उशिरानं निघतो, असे मंद व घन पदार्थ. घन म्हणजे कशाला म्हणता येईल? आपल्याला वरणाला घन म्हणता येईल का हो? वरण कसं आहे? पातळ आहे. म्हणजे ते द्रव आहे. द्रवासारखं आहे. घन पदार्थ पण त्याच्यात आहेत, पण पूर्ण घन नाही. आता त्याच्यामध्येच आपण शिरा वगैरे म्हणला, तर पूर्ण घन आहे. अशा स्वरूपाचे हे जे स्वरूपाचे अन्न आहेत, अशा स्वरूपाचे, ते सुरुवातीला खावेत. पहिल्यांदा खायचं आहे. आणि मग नंतर काय खायचं आहे? यांच्या विपरीत गुणांचे पदार्थ. आता कोणते? पहिल्यांदा जड पदार्थ खाल्ले, मग आता हलके खायचे. त्याच्यानंतर हलके, रुक्ष, तिखट, तीक्ष्ण व पातळ. आता बघा, पहिल्यांदा घन खाल्ले, आता काय खायचंय? पातळ, द्रव, लिक्विड गहन स्वरूपातील खायचं. म्हणजे तर गहन म्हणजे घट्ट ना. हां, हो, हो. सॉलिड स्वरूपातील. हा. हं, अशा प्रकारचे. आणि पातळ म्हणजे द्रव स्वरूपातील म्हणजे लिक्विड स्वरूपातील असं म्हणू किंवा नम लिक्विड. आता काही पदार्थ घनामध्ये पण मोडत नाहीत, पातळमध्ये पण मोडत नाहीत. काही पदार्थ घन असतात, पण पचण्यास सोपे असतात. आता भात हा पचण्यासाठी सोपा असतो. परंतु त्याच भातावर जर तूप घेऊन खाल्लं, तर तो भात पचण्यासाठी जड होतो. आता असे भरपूर त्याच्यामध्ये प्रकार आहेत. पण आणि जेवणाच्या शेवटी मात्र तिखट, तीक्ष्ण, पातळ असे पदार्थ खावेत आणि आंबट पदार्थ हे जेवणाच्या मध्ये खावेत, असं तिथं वर्णन सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघूया. हं. आता भोजनक्रम पाहिल्याच्या नंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे भोजनानंतर अनुपान. म्हणजे अनुपान कशाला म्हणायचं? किंवा तुम्ही जर सायन्स वगैरे शिकलेला असाल, तर रिएक्शन घडताना त्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकला जायचा. तर तो पदार्थ टाकला, तर रिएक्शन कशी व्हायची? जलद व्हायची. म्हणजे एखादी रिएक्शन जलद होण्यासाठी त्याच्यामध्ये एखादा पदार्थ मिसळला जातो. तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुद्धा किंवा अन्नाच्या बाबतीत अन्न ग्रहण करताना सुद्धा अन्नाचं पचन लवकर व्हावं, अन्न व्यवस्थित पचन व्हावं, त्याच्यासाठी म्हणून अनुपान घेतले जातात. म्हणजे पचनाला तीव्र करतात किंवा पचनाला सोयीस्कर करतात. त्याला म्हणायचं आहे अनुपान. मग हे अनुपान कधी आणि कसे आणि कोणाच्या नंतर कोणते घ्यायचे?
त्याच्याबद्दल जर म्हटलं, तर समजा उदाहरणामध्ये गव्हाचे जर पदार्थ आपण खाल्लेले असतील, तर त्याच्यानंतर थंड पाणी घ्यावं, थंड पाणी प्यावं किंवा भाज्या व डाळी अशा स्वरूपाचं जर जेवण ग्रहण केलेलं असेल, तर त्याच्यानंतर तक्र म्हणजे ताक प्यावं, हे अनुपन्न आहेत त्याच्यानंतरचे. किंवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळचं जेवण, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. सकाळच्या जेवणानंतर रस घ्यावा असं म्हटलेलं आहे अनुपानासाठी. दुपारच्या जेवणानंतर ताक घ्यावं आणि रात्रीच्या जेवणानंतर दूध घ्यावं. आणि आयुर्वेदामध्ये आणखीन एक अशी गोष्ट म्हटलेली आहे, की जे लोक सकाळच्या जेवणानंतर रस, दुपारच्या जेवणानंतर ताक आणि रात्रीच्या जेवणानंतर दूध घेतात, ते सहसा रोगी होत नाहीत. त्यांना त्यांच्यापासून रोग हा दूर-दूर धावतो, असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता हा अनुपान घ्यायचा कशासाठी? मग काय करतो हा अनुपान? तर अनुपानाच्या योगाने मनास आल्हाद निर्माण होतो. म्हणजे काय हो? तृप्ती. आल्हाद किंवा तृप्ती. आल्हाद म्हणजेच आनंद. जर समजा आपण दुपारचं जेवण केलंय आणि मस्त असं ताक आपल्याला प्यायला भेटलं, तर आपल्याला काय होतो? आनंद मिळतो किंवा आपल्याला काय होते? अन्न घेतल्यानंतर जी तृप्ती मिळते. आहाहा! काय छान जेवण झालं. म्हणजे याला म्हणायचं तृप्ती. पोट भरलं. अशा स्वरूपाची तृप्ती अनुपानानं मिळते आणि अन्नाची सर्व शरीरभर व्याप्ती होते. त्याचसोबत शरीरास किंवा पुढे बघूया. थोडासा शब्द चुकलाय वाटतं तो. इडता असं काहीतरी आहे. किंवा आणखीन पुढे काय म्हटलंय? कठीण अन्नाचे शिथिलीकरण होते. म्हणजे बघा, आता मिक्सरमध्ये एखादी तुम्ही चटणी वगैरे करताय पातळ, तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असावं तुम्ही ठरवता बघा. आणि पाण्याचं प्रमाणच घातलं नाही, तर ती कशी होते? लगद्यासारखी होते. म्हणजे सोयीस्कर असं त्याला रूप मिळत नाही. परंतु आणि अतिशय पाणी जरी घातलं, तरी मग ती खाता येत नाही, पातळ होते. म्हणजेच त्याच्यामध्ये जर पाणी व्यवस्थित प्रमाणामध्ये असेल, तर छान अशा प्रकारची चटणी निर्माण होते. त्याचप्रमाणे अन्नाचं शिथिलीकरण होण्यासाठी, अन्नाचा अन्नरस निर्माण होण्यासाठी सुद्धा अनुपान मदत करतो. नुसतं कोरडं-कोरडंच अन्न खाल्लंय, पाणी पिलं नाही, काय नाही. मग त्याचा लगदा होईल तयार. पोटामध्ये काय होईल त्याचा लगदा तयार होईल. अन्नरस तयार होणार नाही. तर अन्नरस तयार व्हावा त्याच्यासाठी सुद्धा अनुपान आपल्याला मदत करतो. परत शुष्क अन्नाचे द्रवीकरण किंवा समजा आपण शुष्क अन्न म्हणजे कशाला म्हणूयात चिवडा वगैरे खाल्ला आपण. तर अशा अन्नाचं ह्याला म्हणायचं शुष्क. त्याच्यामध्ये द्रवाचं प्रमाण नाही, कमी आहे. म्हणजे द्रवाचं प्रमाणच नाही. आता चिवडा जर खाल्लेला असेल तर द्रव नाहीच मध्ये. मग असं जर शुष्क अन्न खाल्लेलं असेल, तर अशा शुष्क अन्नाचं द्रवीकरणासाठी मदत होते आणि पाचन त्या गोष्टी उत्पन्न होतात. असा अनुपानाचे विविध फायदे आपल्याला तिथं सांगण्यात आलेले आहेत. त्यासोबत अनुपान काय करत होता आपण आत्ता पाहिलं, तर पचनासाठी मदत करत होता. पचनाची गती वाढवत होता. पचन सोयीस्कर करत होता आणि आल्हाददायक होता. मग आता पुढे आणखीन एक गोष्ट आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे विरुद्ध आहार. म्हणजे अशा प्रकारचा जर आहार घेतला, तर तो पचनास बाधक होईल किंवा त्रासदायक होईल. असे वेगवेगळे बघूया आता काय-काय आहे त्याच्या बाबतीत. तर विरुद्ध आहाराचे परिणाम हे विषासम आहेत. विषासारखे आहेत असं म्हणलेलं आहे. मग विरुद्ध आहार म्हणायचं कशाला? ते बघूया सुरुवातीला. तर जर समजा आपण दूध पिलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपण आंबट खातोय किंवा जेवणामध्ये सुद्धा अ, दूध घेतलेलं आहे, पण लिंबू पण खाल्लेलं आहे. म्हणजे दूध आणि आंबट किंवा फळे आणि दूध. आता याच्या बाबतीत काय उदाहरण देता येईल आपल्याला हो? बघा बरं. तर आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो? ज्यूस करतो फळांचा. फळांचा ज्यूस करतो, पण त्या फळांच्या ज्यूसमध्ये काय घालतो? दूध घालतो. परंतु दूध आणि फळे हा आहार कसा आहे? विरुद्ध आहार आहे. तो योग्य नाही. तर आपल्याला ज्यूस करायचाच असेल,
तर नुसतं पाणी घालून ज्यूस करायचा, दूध घालायचं नाही मध्ये. म्हणजे फळांसोबत किंवा आंबट पदार्थासोबत दूध खाणं म्हणजे याला म्हणायचं विरुद्ध आहार. मग कोणाकोणाचा विरोध आहे ते आपण पाहतोय. तर दही आहे. दह्यासोबत दूध किंवा खीर, गरम पदार्थ किंवा काकडी इत्यादी गोष्टी खाणे या विरुद्ध आहेत. किंवा बघा, गरम-गरम आपण जेवण घेतलंय. भात गरम घेतलेला आहे आणि वरण पण गरम घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटीभर दही टाकलं. म्हणजे गरमासोबत दही असा आहार विरुद्ध आहे. किंवा दह्यासोबत खीर, तसं तर कोणी खातच नाही सहसा, पण हे विरुद्ध आहार आहेत. किंवा दह्यासोबत काकडी असे याला सुद्धा विरुद्ध आहार म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन काय आहे? तूप, तुपासोबत थंड पाणी घेऊ नये किंवा समप्रमाणात मध घेऊ नये. आपण पंचामृत वगैरे बनवत असतो बघा. किंवा अ, तूप आणि मध हे विषम प्रमाणात जर घेतलं, तर ते औषधाचं काम करतं. आणि तूप आणि मध हे जर समप्रमाणात घेतलं, तर ते विषासारखं काम करतं. विष बनतं. म्हणजेच तुपाचं आणि कुणाचं भांडण आहे? मधाचं. जर समप्रमाणात घेतलं, तर कमी जास्त प्रमाणात घेतलं तर काही हरकत नाही. आता पुढचा काय आहे? सर कोशिंबीर, काय म्हणलात? कोशिंबीर करतो. हो, हो. आवाज येतोय सर? हां, आपण बोला की. कोशिंबीर करतो ते सुद्धा विरुद्धच झालं ना मग, कारण दही आणि हो, हो. ककडी, कांदा बरोबर आहे, बरोबर आहे. तो सुद्धा एक प्रकारचा ते विरुद्धच विरुद्धच आहे. झालं. हो, हो, हो. बरोबर आहे. असे म्हणजे लक्षात येतात आपल्याला हं. काय-काय विरुद्ध आहार आहेत. अशा प्रकारचे भरपूर आहेत. 100-150 विरुद्ध आहार आहेत, पण त्याच्यामधले आपण काही हो. मुद्दे घेतलेले आहेत. बघूया आणखीन काय तर आहे. त्याचे परिणाम काय सर? काय म्हणलात? म्हणजे आपण जर असा आहार घेतला, आता कोशिंबीर तर सरासर डाएट मध्ये वगैरे तर आपण सांगतोच की अच्छा, अच्छा. कोशिंबीर बनवा, मग बरोबर. त्याच्यामध्ये कांदा असेल, ककडी असेल, तर मग त्याचा परिणाम काय? विरुद्ध आहाराचा हा असंच म्हणजे विचारायचं आहे. परिणाम. हो, आता हे दुष्परिणाम काय? म्हणजे काय हां, होतं? मग दुष्परिणाम आपण सुरुवातीलाच बघितलेले आहेत. विरुद्ध आहाराचे परिणाम हे विषासम आहेत. विषवत त्याचे परिणाम आहेत किंवा पित्तदोष म्हणा किंवा कोड फुटणं म्हणा, असे वेगवेगळे विकार सुद्धा विरुद्ध आहारातून होतात. पण विरुद्ध आहार तुम्ही फक्त आजच खाल्लाय आणि लगेचच असे लक्षणं दिसतील असं नसतं. पण हे विरुद्ध आहार सारखं-सारखं खाऊ नये. कधी-मधी तुम्ही खाताय ती एखादी वेळेस गोष्ट ठीक आहे. परंतु जर तुम्ही कंटिन्यूमध्ये खात असाल, तर चर्मरोग, असे वेगवेगळे रोग किंवा पित्ताविषयी रोग असं त्याच्यामध्ये ते दिसून येतं. ते हितकर नाहीत. आपल्या शरीरासाठी ते हितकर नाहीत आणि पचनासाठी सुद्धा आता अनुपान पचनासाठी मदत करत होते आणि पचन वेगवान करत होते. पण हे पचनासाठी बाधा निर्माण करतात. त्याच्यामुळं विरुद्ध आहार घ्यायचा नाही. आलं लक्षात? समजलं का? सर, आता हे ताक जे हो आहे, सर, हो. जेवताना खावं की जेवणाच्या नंतर प्यावं? जेवणाच्या नंतर पिलेलं चांगलं, उत्तम असेल. अच्छा. ते म्हणजे पण दुपारच्या जेवताना जेवणानंतर. घोट-घोट पितो अन्नाबरोबर, एक-एक घासाबरोबर घोट-घोट हां, ताक ते पितो तसं ते पण चालतं. योग्य नाहीये. तसं पण तसं पण चालतं. एक-एक गोट आपण मध्ये-मध्ये घेतोय ते पण चालतं त्याच्यामध्ये. पाणी जरी मध्ये-मध्ये घेत असलो तरी चालतं. परंतु आत्ताच जेवण केलं आणि भरपूर पाणी पिलं ते चालत नाही अशा स्वरूपामध्ये. गोट-गोट घेतलेलं हितकारक आहे. आणखीन काही? कोशिंबिरी बिना दह्याची पण करू शकतो ना? हो, हो. करू शकतो. पण ती अ, सवय लागलेली आहे ना, समाजाला सवय लागलेली आहे, की त्याच्यामध्ये आंबट असावं थोडंसं. आता बिना दह्याची केली तर ते काय होईल? सलाद होईल. बरोबर आहे? परंतु एक प्रकारची सवय लागलेली आहे आपल्या समाजाला, की कोशिंबिरीमध्ये आंबट असावं असं. पण
हे कंटिन्युअस खाण्यामध्ये असू नये. एखाद्या वेळेस खाल्लं तरी ठीक आहे. पण त्याचे परिणाम सुद्धा कोणावरती जास्त होतात ते आपल्याला पुढे बघायचं आहे. ते पण बघूया. ठीक आहे. आणखीन बघा कुठपर्यंत आलोय आपण? मध. मधासोबत गरम पाणी हा विरुद्ध आहार आहे. म्हणजे बघा, काही स्त्रिया वजन कमी करण्यासाठी म्हणून काय करतात? मध आणि पाणी घेतात किंवा लिंबू मिसळून मध्ये घेतात. ठीक आहे. परंतु आणखीन त्यांना काय सांगितलं जातं, की गरम पाणी पिण्यानं पण वजन कमी होतं असं ऐकलेलं असतं. आणि त्यासोबत त्याच्यामध्ये मध टाकून पिलं की आणखीन कमी होतं असं ऐकलेलं असतं किंवा लिंबू टाकून पिलेलं. ठीक आहे. पण गरम पाण्यामध्ये मध टाकून कधी घ्यायचं नाही. हा विरुद्ध आहार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यायचं नाही. हा सुद्धा विरुद्ध आहार आहे. म्हणजे काय? तेलकट खाल्लेलं आहे किंवा तूप खाल्लेलं आहे. बघा तुपाच्या समोर लिहिलेलं आहे बघा तिथं पण थंड पाणी. म्हणजे ते पचनास त्यासोबत खाली एक आहे तेलकट, स्निग्ध पदार्थ. हां, हे पाहिलंय आपण आता. म्हणजे त्याच्यानंतर थंड पाणी घेऊ नये. आणखीन काय आहे? मध, तूप, वसा, पाणी आणि तेल यापैकी 2-2 असतील किंवा 3-3 असतील किंवा 4-4 असतील किंवा 5-5 असतील. हे समभाग घेऊ नयेत. म्हणजे तूप, मध 1-1 चमचा असं सम घेऊ नये वसा किंवा वसा म्हणजे काय सर? वसा म्हणजे काय? वसा म्हणजे चरबी. नॉन-व्हेजमध्ये येतं. हा नॉन-व्हेजमध्ये. अच्छा. हां, अशा स्वरूपाचं आहे ते. म्हणजे हे समप्रमाणात घेऊ नये असं म्हटलेलं आहे. आणखीन पुढे ज्याला विरुद्ध आहाराची व जेवणावर जेवण करण्याची. आता बघा परत विरुद्ध आहाराचा दुष्परिणाम काय आहे ते पण आणखीन एकदा बघा सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आताच तुम्ही विचारला होता, की ज्याला विरुद्ध आहाराची व जेवणावर जेवण करण्याची. हा मुद्दा काल बघितलोय. जेवणानंतर जेवण, सारखं-सारखं जेवण. व अजीर्णाची सवय आहे, त्याला आमविष नावाचा महागोर असा अमदोष उत्पन्न होतो. कोण्या नावाचा? आमविष नावाचा महागोर असा आमदोष उत्पन्न होतो. तर आम्हालाच काय म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये, विषाप्रमाणे आहे असं आम्हाला म्हटलेलं आहे. म्हणजे आम म्हणजे काय? काल पाहिलेलं आहे आपण आमाबद्दल चर्चा केलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. वेगवेगळे आमाचे प्रकार वेगळे आहेत. तो विषय वेगळा आहे. आम म्हणजे पचन न झालेल्या अन्नाचं अन्न कुजतं आणि त्या कुजलेल्या अन्नापासून आम तयार होतो असं आयुर्वेद म्हणतं. आणि हा तयार झालेला आम हा त्रिदोषांना असंतुलित करतो किंवा वाताची वृद्धी करतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्याची लक्षणं वेगळी आहेत. परंतु हा आमच शरीराला हितकारक नाही, विषाप्रमाणे आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे बघा परिपाक व्यवस्थित झाला नाही. जेवणानंतर जेवणाचा परिपाक व्यवस्थित होत नाही. कशामुळं? विरुद्ध आहारामुळं. परंतु अनुपानामुळं काय झालं? परिपाक व्यवस्थित होतो. असे त्याचे मेन महत्त्वाचे कारण आहे. त्यासोबत आता आणखीन पुढे एक मुद्दा आहे बघा आहाराविषयी. तर भोजनाच्या योग्य वेळा किंवा भोजनाची योग्य वेळ त्याच्या बाबतीत काय म्हटलंय? आता एकदा आहार घेतलेला आहे किंवा नंतर कधी घ्यायचा आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा याच्याबद्दल सांगितलेलं आहे. बघा मलमूत्रांचा उत्सर्ग, मनाची प्रसन्नता, दोषांची आपल्या आपल्या मार्गाकडे प्रवृत्ती, ढेकरांची शुद्धता, क्षुधेची स्फूर्ती, वायूचे अनुलोमन, अग्नीची प्रदीप्तता, देहलाघव व इंद्रियांचे वैमल्य ही लक्षणे दिसतील तेव्हा भोजन काल हाच आहे असं शास्त्रोक्त मानलेलं आहे. म्हणजे बघा भोजनाची योग्य वेळ कधी आहे किंवा भोजन कधी करावं? तर त्याचं थोडक्यात आता हे जे जे काही काय लिहिलेलं आहे, त्याचं एका शब्दात जर उत्तर द्यायचं म्हणलं, तर भूक लागल्यानंतर जेवणाची योग्य वेळ काय आहे? भूक लागल्याच्या नंतर जेवण करावं. म्हणजेच काय? समजा आपण सकाळी जेवण घेतलेलं आहे, पण आपल्याला आणखीन भूकच लागलेली नाही.
किंवा शरीरामध्ये हलकेपणा नाही. म्हणजे बघा, मलमूत्रांचा उत्सर्ग व्यवस्थित झालेला नसेल, तर ते सुद्धा अयोग्य आहे. पण जर भोजन पचलेलं असेल व्यवस्थित, तर मनामध्ये सुद्धा प्रसन्नता असते. परंतु जर पचलेलं नसेल, तर प्रसन्नता नसते. किंवा ढेकरांची जर शुद्धता नसेल, म्हणजे करपढेकर वगैरे म्हणा किंवा ढेकरामध्ये काहीतरी गंध अशा स्वरूपाच्या ढेकरं असतील, तर ते सुद्धा म्हणजे भोजन पचलेलं नाही, असं त्याला गृहीत धरलं जातं. क्षुधेची स्फूर्ती म्हणजे कडाडून भूक लागली नाही. क्षुधेची स्फूर्ती म्हणजे भूक कडाडून लागणे. आता समजा कार्यक्रमाला वगैरे गेलाय, आता तर भूक तर लागलेली आहे, पण कार्यक्रम आणखीन चालूच आहे. पण तसाच कार्यक्रम 1 तासभर चालला, तर काय होईल आणखीन क्षुधा वाढेल. म्हणजे कडाडून भूक लागेल. त्याला म्हणायचे क्षुधेची स्फूर्ती. असं असेल. अग्नीची प्रदीप्तता म्हणजे सुद्धा भूक लागणे. देह लाघव म्हणजे शरीराला हलकेपणा असणे आणि जडपणा कधी येतो शरीराला? भोजनाच्या नंतर येतो आणि तो पण कधी? जर अन्न तुडुंब असं भरून खाल्लेलं असेल तर येतं. परंतु परिमित असं भोजन असेल तर येत नाही. म्हणजे याच्यात थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भूक कडाडून भूक लागल्यानंतर आपण जेवण करावं, असं त्याची योग्य वेळ आहे, असं आपण तिथं म्हणू शकतो. पुढे बघूया आणखी. एक मिनिट हा. ठीक आहे. भोजनाच्या बाबतीत तिथं बरेच विषय आपण घेतलेले आहेत. आता पुढचा जो भाग बघायचा आपल्याला तो आहे निद्रा किंवा झोप. निद्रेविषयी काय धर्म आहे मानवाचा? कधी उठलं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, किती वेळ झोप घेतली पाहिजे, असं त्याच्याबद्दलचं काय वर्णन आहे, ते पण आपण पाहूयात. आता बघा काय आहे, पहिल्यांदा सूत्र दिलेलं आहे. निद्रायत सुख दुःख पुष्टी कार्शोबा बलाबलम वृषता क्लिशता ज्ञानमज्ञान जीवितनच. म्हणजे याच्याबद्दल अर्थ खाली दिलेला आहे बघा काय म्हटलंय. सुख, दुःख, पुष्टता, क्रशता, शक्ती, अशक्तता, पुरुषत्व, षंडता, ज्ञान, अज्ञान, जीवित व मरण या सर्व गोष्टी निद्रेवर अवलंबून आहेत. बघा किती महत्वाच्या गोष्टी आहेत. सुख असेल म्हणजे काय? तर आनंदीपणा कधी असेल? तर रात्री व्यवस्थित झोप झालेली असेल, तर थोडक्यात आपण जर झोप झालेली नसेल व्यवस्थित रात्री, एकच दिवस, एकाच रात्री जर झोप व्यवस्थित झालेली नसेल, तर दुसऱ्या दिवशी काय-काय लक्षणं दिसतात हो? कसं होतं आपल्याला? सांगता येईल काही? आलस्य असतो, मरगळ असते, काम करण्याचा उत्साह नसतो. हां, छान. उत्साह नसतो, चिड होते, परत झोपावं वाटतं, काम करू वाटत नाही, इरिटेशन होतं. म्हणजे असे वेगवेगळ्या गोष्टी फक्त 1 दिवसाच्या व्यवस्थित न झोप झाल्यामुळं होतात. मग अशी जर झोप जर 15 दिवस नाही झाली तर काय होईल हो? अ, असं म्हणतात की वेड पण होऊ शकतो माणूस. वेडा पण होऊ शकतो. बरोबर आहे. किंवा झोपेअभावी मरण येऊ शकतं का? होऊन जातं. बघा काय म्हटलेलं आहे. झोपेअभावी मरण येऊ शकतं का? येऊ शकतं. झोपच नाही, तर झोप अपुरी आहे. त्याच्यामुळं काय-काय बदल होतात किंवा रोजच्या आपल्या झोपेची सवय चुकीची आहे. 2 वाजता झोपतोय, 3 वाजता झोपतोय, 1 वाजता झोपतोय. हे सगळं
याच्यामुळं काय होतं, तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावरती काय काय होतात ते बघूया एकदा आपण. हर्ट असेल म्हणजे शरीराच्या सर्वच अवयवावरती झोपेचे परिणाम होतात. झोप जर व्यवस्थित झाली नाही. ब्रेनवरती काय परिणाम होतात? इरिटॅबिलिटी म्हणजे चिडचिड, कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, मेमरी लॅप्स ऑर लॉस म्हणजे आठवणे, इम्पेरियर्ड मॉरल जजमेंट, अशा वेगवेगळ्या डिक्रीज्ड क्रिएटिव्हिटी, इन्क्रीज्ड स्ट्रेस म्हणजे तणावामध्ये सुद्धा प्रमाण वाढलेलं असतं. क्रिएटिव्हिटी कमी झालेली असते. सिम्पटॉम्स सिमिलर ADHD असे वेगवेगळे विकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. किंवा एका दिवसाच्या न झालेल्या झोपेमुळं काय काय होतं, ते पण एकदा बघूया आपण. ही सविस्तर माहिती आहे त्याची. बघा, फॅटिग्यू म्हणजे आळस, मूड चेंजेस म्हणजे स्वभाव स्थिर राहत नाही, चिडचिडेपणा होतो. डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेटिंग म्हणजे मन स्थिर राहत नाही. मेमरी प्रॉब्लेम्स, हॅल्युसिनेशन्स, पॅरानोया असे वेगवेगळे विकार त्याच्यात दिसतात. म्हणजे याच्यामध्ये भीती वाटते. आपल्याला कोणीतरी काहीतरी करेल अशी एक प्रकारची भीती असते. असे वेगवेगळे विकार सुद्धा अपुऱ्या झोपेमुळं होतात. किंवा उच्च रक्तदाब असेल, आपली अपुरी झोप म्हणजे मोबाईल बघणं याच्यामुळं आजकालच्या झोपेमध्ये बदल झालेले आहेत. आपण सहसा पूर्वी मोबाईल नव्हते त्यावेळी सहसा लय झालं 10 वाजता, जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत जागे राहायचे. त्याच्यानंतर झोपी जायचे. पण मोबाईलमुळं काय झाले, की मोबाईल बघण्याच्या नादामध्ये 1 वाजलेलं कळत नाही, 2 वाजलेलं कळत नाही, 3 वाजले तरी कळत नाही. परंतु अशी जर स्थिती रोजच राहिली, आज पण 1 वाजता झोपलोय, उद्या 1 वाजता झोपलोय, परवा 1 वाजता झोपलोय, असं जर होत असेल कंटिन्यूमध्ये, झोपेमध्ये बदल होत असतील, तर पूर्ण शरीरावरती त्याचे परिणाम होतात. ट्रायग्लिसराईड वाढायला लागतं, हार्ट रेट वाढतात, हृदयाची गती वाढते, टॅकीकार्डिया होतो, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आणि स्थूलता वाढते, लठ्ठपणा वाढतो. असे भरपूर असे एका अनिद्रेमुळं भरपूर असे दुष्परिणाम होतात शरीरावरती. मग त्याच्याबद्दल आणखीन काही माहिती आहे बघूयात. निद्रेचे दुष्परिणाम पाहायचं म्हटलं तर सविस्तर पाहायचं म्हटलं तर 1 तास लागतो त्याला जवळपास. ठीक आहे. बघा, निद्रेमुळं सुख लाभतं, दुःखाची ही होते पुष्टता म्हणजे शरीर. आता बघा, आपण झोपलो की काय होतं, शरीर आपलं काय करतं, शरीरातली विजातीय तत्व काढून टाकण्यास मदत करतं, शरीराला आराम देतं. म्हणजे शरीर पुष्ट होण्यासाठी सुद्धा झोप महत्वाची आहे. क्रशता, शक्ती म्हणजे शरीरामध्ये शक्ती जी आहे, ताकद. बघा, एक दिवस जरी झोप नाही झाली तरी आपले अंग थरथरल्यासारखं होतं दुसऱ्या दिवशी. तसंच 2 दिवस जर झोप व्यवस्थित झाली नाही, तर त्याची लक्षणं आणखीन वाढतात. म्हणजे शक्तीचा संचय, अशक्तता दूर होते, पुरुषत्व वाढतं. बघा, ज्या लोकांना उशिरा झोपण्याची सवय आहे, यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होते, शुक्राणूंची सुद्धा पातळी कमी होते आणि लठ्ठपणा त्यांच्यामध्ये वाढतो. किंवा शंठता असेल, ज्ञान, अज्ञान, जीवितपणा म्हणजे माणूस झोपला तरच जिवंत राहू शकतो आणि जर अशीच जर झोप त्याला महिनाभर नाही लागली, तर तो मरण सुद्धा पावू शकतो. म्हणजे जितका आहार गरजेचा आहे, तितकीच झोप सुद्धा तितकीच गरजेची आहे. बघा, माझ्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं किंवा बरेच अभ्यास करताना असं दिसून येतं किंवा विविध रोगाचे अभ्यास करताना असं दिसून येतं, की त्याच्या कारणामध्ये आता समजा उच्च रक्तदाब आहे. मग त्याची कारणं असतात. हे कशा-कशामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. तर त्याच्या कारणामध्ये एक झोप व्यवस्थित न होणं,
म्हणजे असे अनेक रोगांचा अभ्यास करताना झोप, प्रत्येक रोगामध्ये झोप, 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 झोप व्यवस्थित न होणं, झोप व्यवस्थित न होणं, अशा गोष्टी आढळून येतात. म्हणजे झोप किती महत्त्वाची आहे त्याच्यावरती आपल्याला अवलंबून दिसून येतं. त्यासोबत आता याच्या बाबतीत आणखीन बघायचं म्हटलं, तर पुढे काय म्हटले बघा, अकाली निद्रा, अतिनिद्रा व अल्पनिद्रा या सुख अर्थात आरोग्य व आयुष्य याची हानी करण्याविषयी जशा दुसऱ्या काही कालरात्रीच आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या निद्रा कशाच्या आहेत? कशा आहेत? चुकीच्या आहेत. ज्याप्रमाणे आहार, योग्य असा आहार, वेळोवेळी घेतलेला आहार किंवा आहारामध्ये कसं होतं अ, अति आहार किंवा म्हणजे अतिशय तुडुंब खाणं असं आणि कमी प्रमाणापेक्षा कमी खाणं. कमी मात्रेचा आहार आणि अति मात्रेचा आहार जशा प्रकारचा होता तसंच याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे किंवा अवेळी केलेलं जेवण. म्हणजे वेळा चुकवून केलेलं जेवण. आपण रोज 9:00 वाजता जेवतोय, पण कधी 9:00ला जेवतोय, कधी 12:00ला जेवतोय, कधी 1:00ला जेवतोय, कधी 11:00ला जेवतोय. असं अकाली जे जेवण होतं त्याच्याविषयी जे सांगितलेलं आहे. तसंच निद्रेविषयी सुद्धा अतिनिद्रा म्हणजे जास्त झोपणं, गरजेपेक्षा जास्त झोपणं. जास्तीत जास्त झोप 6 तास घ्यावी किंवा 7 तास घ्यावी. परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त झोपणं म्हणजे त्याला म्हणायचं आहे अतिनिद्रा. ही अतिनिद्रा सुद्धा चांगली नाही किंवा अत्यल्प निद्रा. 6 तासाची झोप आवश्यक आहे. आपण आपण 3च तास झोप घेतोय किंवा 4च तास झोप घेतोय. म्हणजे हिला म्हणायचं आहे अल्प अनिद्रा आणि ही अल्पनिद्रा सुद्धा हानिकारक आहे शरीरासाठी आणि अकाली निद्रा, झोपेच्या वेळा चुकवणं. रोज आपण आज 11:00ला झोपतोय, उद्या 12:00ला झोपतोय, त्याच्या परवा 9:00ला झोपतोय, त्याच्या परवा 10:00ला झोपतोय. म्हणजे अकाली निद्रा, निद्रेच्या वेळा चुकवणं किंवा निद्रा कधीही घेणं, दिवसा घेणं, कधी रात्री घेणं, कधी दुपारी घेणं, असं म्हणजे वेळेच्या नियमामध्ये चुका असणं. अशा प्रकारची निद्रा सुद्धा शरीरासाठी काय आहे? हानिकारक आहे. बघा, निद्रा आता आपण मेंदू पाहताना त्याच्यामध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग बघितला किंवा हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग बघितला. या काय करत होते? ह्यांनी झोपेला नियंत्रण करायचे. बघा, रात्र झाली की आपल्याला झोप येते आणि दिवस निघाला की आपल्याला जाग येते. हे चक्र चालू ठेवण्याचं ते काम करायचे. बरोबर आहे? किंवा बघा 9:00 वाजता सहजासहजी आपल्याला झोप येत असेल आणि आपण ती झोप चुकवतोय, ते सुद्धा त्याला सुद्धा अकाली निद्रा म्हणायचं. झोप येते आपल्याला आणि ती चुकवतोय आपण. ते सुद्धा चुकीचं आहे. शरीरासाठी काय आहे? हानिकारक आहे. म्हणून या अशा प्रकारच्या अकाली निद्रा, अतिनिद्रा, अत्यल्प निद्रा यांना काय म्हणले? आयुष्याची हानी करण्याविषयी ह्या कशा आहेत? जणू काय कालरात्रीच आहेत, असं म्हटलेलं आहे. आणि तेच आता विज्ञानाद्वारे सुद्धा सिद्ध होत आहे. म्हणजे झोप कमी घेतली तर काय-काय होतं. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा पुढे, रात्री जागल्याने देहस्थ धातू रुक्ष होतो. देहातील धातू रुक्ष होतात. धातू म्हणजे काय? जसं की सप्तधातू, रस असेल, रक्त असेल, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असे जे धातू आहेत, ते धातू रुक्ष होतात म्हणतो, रात्री जागल्याने. आणि धातू जर रुक्ष झाले, तर शरीराची शक्ती कमी होते, अशक्तपणा यायला लागतो, शंडता यायला लागते, पुरुषत्वाची कमतरता यायला लागते, क्रशता वाढते. हे कशामुळं होतं? सर्व रात्री जागल्यामुळं. जास्त जागरण करायचं नाही रात्री. त्यासोबत आणखीन एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, दिवसा निजण्याले ते स्निग्ध होतात. रात्री जागरण केल्यानं काय होतात? धातू रुक्ष होतात आणि दिवसा निजल्याने काय होतात? धातू स्निग्ध होतात. म्हणजेच अर्थात रात्री ठीक आहे. म्हणजे लठ्ठपणा वाढतो. तर आपण जर दिवसा झोपत असेल, तर त्याच्यामध्ये लठ्ठपणा वाढणं, असे वेगवेगळे विकार त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे याला काय म्हणायचंय? अकाली निद्रा. आलं लक्षात? ठीक आहे. त्यासोबत आणखीन एक पॉइंट आपल्याला पुढे बघायचा आहे. ऋतू व निद्रा. ऋतूनुसार निद्रा किंवा हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये. आता काय म्हणले आत्ताच आपण काय म्हणलं, की दिवसा निजणं योग्य नाही. दिवसाची झोप ही चांगली नाही, अयोग्य आहे. पण
आता बघा, ग्रीष्म ऋतूत किंवा दिवसा आपण कधी झोपू शकतो? जर समजा रात्री जर जागरण झालेलं असेल, एखाद्या वेळी, की आपलं रात्री आज आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे आणि 2-3 वाजेपर्यंत जागरण झालंय, तर आपण दिवसा झोपू शकतो. तिथं दिवसा झोपण्याची परवानगी आहे. किंवा अ, आणखीन एक गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये बघा, एक मिनिट. रात्री रात्रपाळीची जर ड्युटी असेल, तर अशा वेळी सुद्धा आपण दिवसा झोपण्याची त्याला मुभा आहे. ठीक आहे. पण आणखीन कधी दिवसा आपण झोपू शकतो, तर त्याच्यामध्ये ग्रीष्म ऋतूत. ग्रीष्म ऋतूमध्ये काय सांगितलेलं आहे? ग्रीष्म म्हणजे उन्हाळा. ग्रीष्म ऋतूत वायूचा संचय झाल्यामुळे आणि अदानाने हवा रुक्ष झाल्यामुळे व रात्र लहान असल्यामुळे, ग्रीष्म ऋतूमध्ये रात्र छोटी असते, लहान असते किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये वायूचा संचय वाढलेला असतो. त्याच्यामुळं ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसा सुद्धा आपण झोपू शकतो किंवा दिवसा झोपलेलं हितकारक असू शकतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुपारची झोप आपण घेऊ शकतो. तिथं परवानगी आहे त्याला. पण इतर ऋतूत मात्र दिवसा निजल्याने कफ पित्तांची वृद्धी होते. कफ आता आपल्याला सविस्तर बघायचं आहे याच्याबद्दल. कफ म्हणजे काय? फक्त सर्दी, पडसं, खोकला म्हणजेच कफ असं नाही. तर त्याच्याविषयी भरपूर गोष्टी आहेत. आता जाडी वाढणं, वजन वाढणं हे सुद्धा सर ग्रीष्म म्हणजे उन्हाळाच ना. हो, हो. उन्हाळाच. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण दुपारची झोप घेऊ शकतो, परंतु इतर ऋतूमध्ये घेऊ शकत नाही असं म्हणणं आहे इथं. ऋतुनिद्रेमध्ये. आलं लक्षात? इतर ऋतूमध्ये दुपारची झोप घेऊ नये असं आहे. ठीक आहे. तसेच आणखीन काय म्हटलंय बघा. हां. जे लोक आणखीन कुणाला मुभा आहे दुपारी झोपण्याची? तर जे लोक वृद्ध आहेत, बाल आहेत, म्हणजे लहान मुलं दुपारी झोपतात. बरोबर आहे, योग्य आहे, ठीक आहे, चालतंय. किंवा उन्मत्त किंवा अशक्त, जे खूपच अशक्त आहेत असे लोकं किंवा आजारी असतील, आजारी लोकांनी जरी दुपारी झोपलं तरी चालतं किंवा ज्यांना त्याची सवय असेल आणि त्यांना असे दुपारचे झोपणे हितावह असू शकते. अशी त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्यासोबत आणखीन एक पुढचा मुद्रा आहे, दिवसा निद्रा. दिवसा निद्रेमुळं काय होतं? ज्याच्या शरीरात मेदाचा संचय फार आहे व जे कफ प्रकृतीचे आहेत व जे नित्य स्निग्ध आहार करतात, त्यांनी ग्रीष्मात सुद्धा दिवसा झोपू नये. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा. तर काही जणांना मुभा दिलेली आहे उन्हाळ्यात दुपारी झोपण्याची. पण ज्या लोकांचा मेदाचा संचय फार आहे म्हणजे लठ्ठ आहेत, वजन वाढलेलं आहे खूप, अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना कफ प्रकृती आहे, दम्याचा त्रास आहे, खोकल्याचा त्रास आहे, कफ प्रकृतीचे लोक आहेत, अशा लोकांनी आणि जे स्निग्ध आहार करतात सतत, म्हणजे दूध, तूप, तेलकट असा आहार याला म्हणायचं स्निग्ध आहार. अशा प्रकारचा आहार करतात. तर अशा लोकांनी ग्रीष्मामध्ये, उन्हाळ्यात सुद्धा दिवसा निजू नये असं सांगितलेलं आहे. त्यासोबत ज्यांना विषबाधा किंवा कंठरोग झाला असेल, त्यांनी तर रात्री देखील निजू नये. बघा, रात्री तर झोपायचं आहे, परंतु वर्ज्य कुणाला आहे रात्रीचं झोपणं? ज्याला विषबाधा झालेली आहे. किंवा आपण बरेच वेळेस असं ऐकतो बघा, एखाद्याला साप चावलेला आहे, तर त्याला रात्री झोपू देत नाहीत बघा. झाले का असं कधी? पाहिले का कधी? ऐकलंय का कधी? हो पण ते खेड्यामध्ये वगैरे सर असं. किती दिवस किती त्याचा काही कालावधी असेल ना. त्याच दिवशी साप आज चावलाय, म्हणजे आजच्या रात्री त्याला झोपू द्यायचं नाही. त्याला जागा म्हणजे ठेवण्याचा ते बरोबर आहे. जागा ठेवलं. म्हणजे अशा लोकांना रात्री झोपणं सुद्धा हानिकारक आहे. किंवा एखाद्याला कंठरोग झालेले असतील, मग अशा लोकांनी सुद्धा म्हणजे रात्री कमी प्रमाणामध्ये झोप घ्यावी. तसं तर पूर्ण झोप आपण तिथं टाळू शकत नाही कंठरोगांसाठी. विषबाधेसाठी मात्र कटाक्षानं पाळायचं आहे आपल्याला. रात्रभर झोपू द्यायचं नाही त्याला. पण कंठरोग झाल्याने सुद्धा अल्प निद्रा घ्यावी, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
त्यासोबत अकाली निद्रेबद्दल आणखीन काय सांगितलेलं आहे बघा. तर अकाली शयन केल्याने मूर्छा, ज्वर, ओलसरपणा व थंडी वाजणे, तैमित्य, पिनस, शिरपीडा, शिरपीडा म्हणजे डोकं दुखणं, सूज, मळमळ, अग्निमांद्य हे विकार उत्पन्न होतात अकाली निद्रेमुळे. अकाली निद्रा म्हणजे कधीही झोप घेतलेली किंवा वेळा चुकून घेतलेली झोप किंवा रात्रीही झोपणं, दिवसाही झोपणं, अशा वेगवेगळ्या वेळेमध्ये घेतलेली झोप, त्याच्यामुळं असे वेगवेगळे विकार तिथं आपल्याला जाणवू शकतात. समजते का? फास्ट होते? हो सर, नाही. समजते. ठीक आहे. मग आज थांबूयात आपण इथं. तर आपले शरीर धर्म जे होते, आहार, निद्रा, भय आणि मैथुन असे किती आहेत? एकूण 4 आहेत. त्याच्यामधील आहार आणि निद्रा हे 2 संपलेले आहेत आज. पुढच्या तासामध्ये आपण भय आणि मैथुन याच्याविषयी काय धर्म आहेत, त्याच्यामध्ये काय पालन करावं, ते आपण पुढच्या तासामध्ये बघूया.